आज आपण 2 कच्चे बटाटे वापरून हा कुरकुरीत टेस्टी नाश्ता बनवतोय, जो एकदम झटपट बनतो आणि खायला भन्नाट टेस्टी लागतो। मुलांना तर हा खूपच आवडेल। नमस्कार, मी अयोध्या। माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर या कुरकुरीत नाश्ता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत। दोनही बटाटे पहिलेच मी स्वच्छ धुवून साल काढून घेतली। यानंतर इथे मी किसणी घेतली आहे। मीडियम, बारीक कुठल्याही साईजची किसणी तुम्ही इथे घेऊ शकता। इथे मी बारीक किसणी घेतली आहे। याने दोनही बटाट्यांना किसून घेणार आहे। तर दोन्ही बटाटे किसून झाले। बटाटा किसल्यानंतर बघा यात भरपूर प्रमाणात स्टार्च आहे। त्यासाठी 2 ते 3 पाण्याने हा बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर चला, किस इथे माझा धुवून झालाय। आता एका चाळणीवर हा किस घालायचा आहे, म्हणजे यातलं एक्स्ट्राचं सर्व पाणी निघून जाईल। हा बटाट्याचा किस आता चाळणीवर थोडा वेळ असाच ठेवायचा, म्हणजे यातलं पूर्णपणे पाणी निघून जाईल आणि हा कोरडा होईल। आता गॅसवर एक कढई ठेवली। यामध्ये बिलकुल थोडंसं म्हणजे एखादा चमचा भर मी तेल घातलं। आता यात देणार आहे हिंगाचा फ्लेवर। एक चुटकी भर यात मी हिंग घातला। हा हिंग तेलात हलकासा परतून घ्यायचा। हिंग परतला की इथे आपल्याला घालायचा आहे बटाट्याचा किस। यातलं सर्व पाणी निघून गेलं, मस्त हा कोरडा झालाय। नंतर 2 ते 3 मिनिट तेलामध्ये हा किस परतून घ्यायचा आहे। खूप जास्त पण नाही परतायचा, नंतर याला आपण शिजवणार आहे। हलकासा किस परतला की यात 1 कप पाणी घालायचंय। व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचंय। तर बटाट्याचा किस हा इथे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी पाणी मला कमी वाटतंय, म्हणून अर्धा कप पाणी मी अजून यात घातलंय। चांगलं परत एकदा याला मिक्स करून घेऊया। टोटल आपलं 2 बटाट्याच्या प्रमाणात 1.5 कप पाणी वापरलंय। आता झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी हा बटाट्याचा किस शिजवून घ्यायचा। 3 ते 4 मिनिटात हे एकदम व्यवस्थित शिजतात, कारण आपण याला बारीक किसून घेतलं होतं। किसल्यामुळे हे पटकन शिजतात। तर बघा बटाट्याचा किस मस्त शिजलाय। आता या स्टेजवर आपल्याला यात घालायचे 1 चमचा चिली फ्लेक्स, कापलेला कढीपत्ता, यानंतर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये मी घातलाय। यानंतर चवीपुरतं 1 चमचा मीठ यात घातलं। चटपटीत चवीसाठी थोडा चाट मसाला, नंतर भरपूर कापलेली यात कोथिंबीर घालायची। आता हे सर्व यात चांगलं मिक्स करून घ्यायचंय। हे छान मिक्स झालं की याला आपल्याला हलकीशी उकळी काढून घ्यायची आहे। तर बघा याला हलकी उकळी आली। आता यात घालायचा आहे 1 कप रवा। 1.5 कप पाणी घेतलंय, 2 कच्चे बटाटे घेतले आणि या प्रमाणात इथे 1 कप रवा घातला, म्हणजे 1.5 कप पाण्याला 1 कप रवा ॲड करायचा आहे। मिनिटभर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोड्याच वेळात हे घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। मस्त याचा गोळा तयार झाला। चिली फ्लेक्स ऐवजी कापलेली हिरवी मिरची पण यात तुम्ही घालू शकता। तुम्ही जाड बारीक जो रवा वापरला असाल त्यानुसार पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करा। आता या स्टेजवर गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून 5 मिनिट याला असंच ठेवून द्यायचं। 5 मिनिटांनंतर बघा रवा आपला यात मस्त असा फुगला गेलाय। नाश्त्यासाठी लागणारं मिश्रण इथे आपलं आता तयार झालंय। रवा छान फुगला गेला, त्यामुळे मिश्रण असं घट्ट झालंय। आता एका छोट्या ताटाला तेल लावून घ्यायचंय। संपूर्ण याला ग्रीस करायचंय। यामुळे काय होतं की नाश्ता आपला प्लेटला चिकटणार नाही। हे रव्याचं सर्व मिश्रण यात घालायचंय। तर प्लेटमध्ये याला आता व्यवस्थित सेट करून घ्यायचंय। खूप जास्त जाड पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही ठेवायचं, मध्यम याला सेट करायचं। अगोदर मी वाटीने हे सेट केलं आणि नंतर थंड झाल्यावर हाताने चांगलं एकसारखं याला सेट करून घ्यायचंय। आता याला रूम टेम्परेचरवर सेट होण्यासाठी असंच ठेवायचंय। वाटलं तर तुम्ही फ्रीजमध्ये पण सेट करू शकता। 5 मिनिटे तुम्ही फ्रीजमध्ये सेट करा। बघा हे मिश्रण मस्त असं प्लेटमध्ये सेट झालंय। याला आता कापून घेऊ। तर सुरीने तुमच्या आवडीच्या आकारात याला कट करून घ्या। तर इथे मी हा नाश्ता चौकोनी आकारात कापून घेणार आहे। यामुळे दिसायला पण छान दिसतो आणि मुलांना पण हा खायला मजा वाटते। याऐवजी तुम्ही लांब पट्ट्यांसारखं फ्राईज किंवा कुरकुरेच्या शेपमध्ये पण याला कापून घेऊ शकता। असं वेगळ्या प्रकारामध्ये कट केल्यामुळे मुलांना हे एकदम भारी वाटतं। यातलं अजून थोडंसं मिश्रण शिल्लक राहिलेलं होतं, जे मी एका चौकोनी प्लेटमध्ये सेट करून घेतलं। आता याला पण चौकोनी आकारातच मी कट करून घेणार आहे। याला कापणं आणि काढणं खूपच सोपं आहे। ना हे तुटतात ना फुटतात, इझिली हे निघले जातात। असंच तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। एअरटाईट कंटेनरमध्ये जेव्हा वाटेल तेव्हा काढून याला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकता। सर्वच नाश्ता अशा प्रकारे चौकोनी आकारात मी कट करून घेतलाय। आता याला आपल्याला तळून घ्यायचंय। तर इथे मी हा नाश्ता डीप फ्राय करतेय। तुम्ही याला शॅलो फ्राय पण करू शकता।
पण जास्त तेलात डीप फ्राय केला तर हा नाश्ता खूप जास्त क्रिस्पी होतो आणि कुरकुरीत पण होतो. आता खालच्या बाजूने हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. लगेचच पलटायची घाई करू नका, हे तुटू पण शकतात. आता रंग बदलला की पलटवून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने पण अशाच प्रकारे ब्राऊन रंग येऊ द्यायचा. खरं सांगते मंडळी, हा नाश्ता एवढा कुरकुरीत बनतो ना की बाहेरचा नाश्ता पण तुम्ही विसरून जाल. मस्त असा सोनेरी रंग नाश्त्याला आला, हे आता काढून घ्यायचं. राहिलेला नाश्ता पण असा सोनेरी रंगावर मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. हलकं फुलकं काही स्नॅक खायचं मन असेल तर कच्चा बटाटा आणि रव्याचा हा नाश्ता नक्की बनवा. अगदी झटपट हा बनवून तयार होतो. सकाळी मुलांच्या टिफिनसाठी पण हा झटपट तयार करून देऊ शकतात. पाहुण्यांसाठी पण तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. जास्तीत जास्त 10 मिनिटात हा नाश्ता तयार होतो. खूप वेळ पण लागत नाही आणि जास्त तेलकट पण होत नाही. फक्त तळताना गॅस हा हाय ठेवा. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.